अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडी। काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख रुग्णालयामध्ये दाखल होऊन भाजपला मॅनेज झाल्याचा आरोप आहे। काँग्रेस वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे। काल यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीचा तपशील हा गुलदस्त्यात। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख विधान परिषदेची निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत। काँग्रेसने वंचितला पाठिंबा दिला तरी निवडणुकीमधून माघार घेणार नाही, हर्षजित देशमुख यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। नाशिक बरोबरच जळगावमधील बंडखोरी मागे घेण्याच्या संदर्भातील प्रश्न सुटलाय। शिवसेनेच्या रेश्मा काळे यांच्या बंडखोरीवरती गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। बंडखोरी मागे घेण्याच्या संदर्भात घोषणेची केवळ औपचारिकता बाकी आहे। एकनाथ शिंदे स्वतः घोषणा करतील, महाजन यांची माहिती। जळगाव विधान परिषदेमधील बंडखोर उमेदवार रेश्मा काळे नॉट रिचेबल। निवडणूक लढण्यावरती रेश्मा काळे ठाम असल्याची माहिती आहे। चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं रेश्मा काळेंनी म्हटलंय। सातारा विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। दरे या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावामध्ये या दोघांची 15 ते 20 मिनिटं भेट झाली आणि चर्चा झाली। जिल्हा परिषद निवडणुकीमुळे तयार झालेली शिवसेनेची नाराजी दूर होणार असल्याची चर्चा। जळगावमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजपची 2 तास बैठक झाली। भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासह दोन्ही आमदार उपस्थित। महाजनांनी प्रचाराचा आढावा घेतलाय। 15 ऑगस्ट पूर्वी भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होतील, आमदार महेंद्र दळवी यांनी हा विश्वास व्यक्त केला। कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी गोगावलेंनी हा निर्णय घेतलाय। यानंतर पालकमंत्री पद हा आमचा अधिकार असल्याचं दळवींचं वक्तव्य। भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढलेल्या दिल्ली प्रेमाची राजकीय चर्चा। जिल्ह्याच्या विकासासाठी आणि निधीसाठी दिल्लीला जाणं फायद्याचं, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या मुनगंटीवार यांची भूमिका बदलल्याची चर्चा होतीये। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसच्या धानोरकर आणि वडेट्टीवार अशा गटामध्ये संघर्ष निर्माण झालाय। वडेट्टीवार समर्थक काँग्रेसचे गटनेते राजेश अडूर यांना हटवण्यासाठी धानोरकर गटाच्या हालचाली सुरू आहेत। वडेट्टीवार गटाचे 5 नगरसेवक धानोरकर यांच्या गटात जात आहेत। धानोरकर गटाचं पारडं महानगरपालिकेमध्ये जड झालंय। चंद्रपूरमध्ये भाजपच्या मुनगंटीवार जोरगेवार यांच्यामधल्या संघर्षानंतर आता आमदार बंटी भांगडिया यांच्या कामगिरीची चर्चा। विधान परिषद आणि जिल्हा बँकेमधल्या विजयाच्या नंतर भांगडिया यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यामध्ये पोस्टरबाजी। चंद्रपूरमध्ये भाजपला नवीन नेतृत्व मिळणार असल्याची चर्चा। दिल्ली हायकमांडने काँग्रेसचे नेते नाना पटोले यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या अनेक उमेदवारांची माघार। उमेदवार मॅनेज झाल्याचा आरोप होत असताना पटोलेंना दिल्लीमधून निमंत्रण। नेमकी कुठली चर्चा होणार याकडे देखील लक्ष आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांसंदर्भात नाना पटोले यांचं महत्त्वाचं वक्तव्य। विलिनीकरणाचा प्रस्ताव शरद पवार यांना आधीच दिला होता, आता संविधान वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी काँग्रेसच्या सोबत यावं, पटोलेंची प्रतिक्रिया। नाना पटोलेंनी पहिले काँग्रेस पक्षाची मोड बांधावी, आमच्या पक्षाची काळजी करण्याची गरज नाही। विलिनीकरणाच्या चर्चांवरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। काँग्रेसच्या समविचारी पक्षांनी एकत्र यावं हे संजय राऊतांचं मत। राऊतांनी ते मत व्यक्त केलं। विलिनीकरणाच्या चर्चांवरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची प्रतिक्रिया। काँग्रेस म्हणजे बुडती नाव, जे या नावेमध्ये जातील ते बुडतील, भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांवरती चंद्रकांत पाटील यांचा टोला। अमरावती महानगरपालिकेचे मनपाचे माजी आयुक्त प्रवीण आष्टीकर यांना 100 कोटींपेक्षा जास्त घोटाळा केल्याचा आरोप आहे। काँग्रेसचे नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे, अन्यथा आमरण उपोषण करण्याचाही इशारा। मीरा भाईंदरमधल्या अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचाराच्या प्रकरणी भाजप नगरसेविकेवरती कारवाईची शिवसेनेची मागणी। भाजप नगरसेविका अनिता पाटील यांनी आरोपीला संरक्षण दिल्याचा आरोप, त्यांना सह आरोपी करण्याची मागणी। शिवसेना महिला आघाडीचं पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना निवेदन। गोवंडीमध्ये तहजीब इस्लामिक इंग्लिश स्कूल याच्या विरोधामध्ये गुन्हा। अनधिकृतपणे 3 मजली शाळेची इमारत उभी केल्याचा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा दावा आणि त्यांनी तक्रारी दाखल केलेली आहे। तक्रारीच्या नंतर गुन्हा देखील दाखल झालाय। लातूरच्या बोंबळी गावामध्ये पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्याला दिलेला बैल आजारी आहे।
रोहित पवार यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. विरोधक आणि माध्यमांच्या दबावामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून दिलेला बैल आजारी, उपचाराचा खर्च शेतकऱ्यालाच करावा लागत असल्याचा दावा. लातूरच्या बोमळी गावामधील शेतकऱ्याला नवा सुदृढ बैल मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. याआधी पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्याला दिलेला बैल आजारी असल्याची माहिती आहे. बैलाच्या जागी या शेतकऱ्यानं पत्नीला अवताला जुंपल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.